आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष असणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, मंगलमय आणि महादेवांच्या अतिशय प्रिय अशा श्रावण महिना 2026 बद्दल. श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र प्रसन्नता, हिरवळ आणि भक्तीचे वातावरण निर्माण होते. पण या पवित्र महिन्यात अशा काही गोष्टी आहेत ज्याची माहिती असणे आपल्या सर्वांसाठी खूप गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2026 मधील श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, श्रावणी सोमवारची तारीख, श्रावण महिन्याची शास्त्रीय आणि धार्मिक महत्त्व, या महिन्यात महादेवांची पूजा, अभिषेक कसा करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच श्रावण महिन्यात अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या तुम्ही विसरू नये किंवा कोणाला देऊ नयेत. या 3 गोष्टी जर तुम्ही दुसऱ्याला दिल्या तर 99% लोकांना ही गोष्ट माहीत नसेल की त्यांच्या घरातून माता लक्ष्मी रुसून निघून जातात. तसेच दारिद्र्य येते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की 2026 या वर्षात श्रावण महिना नेमका कधी सुरू होत आहे आणि कधी संपणार आहे. पंचांगानुसार आणि प्रदेशानुसार श्रावण महिन्याच्या तारखांमध्ये फरक असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अमंत पंचांगानुसार श्रावण महिना 14 ऑगस्ट 2026 शुक्रवारपासून सुरू होत आहे आणि या पवित्र श्रावण महिन्याची समाप्ती ही 12 सप्टेंबर 2026 शनिवार रोजी होणार आहे. या कालावधीत महादेवांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 4 श्रावणी सोमवार येत आहे. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट, दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट, तसाच चौथा श्रावणी सोमवार हा 7 ऑगस्टला असणार आहे. या संपूर्ण महिन्यात वातावरणात एक वेगळीच सात्विक ऊर्जा असते, जी आपल्या मनाला आणि शरीराला शांतता प्रदान करते. आता आपण समजून घेऊया श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व काय. श्रावण महिना हा भगवान शिव आणि पार्वतीच्या शक्तीचा महिना मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल नावाचे विष बाहेर पडले, तेव्हा संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान महादेवाने ते विष स्वतः प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे महादेवांचा कंठ निळा पडला आणि त्याला नीलकंठ असे नाव पडले. या विषाच्या तीव्र दाहकातेमुळे महादेवांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. सर्व देवी देवतांनी महादेवांच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी त्यांच्यावर जलाभिषेक केला आणि शीतलता प्रदान करणाऱ्या वनस्पती जसे की बेलपत्र, शमीची पानं अर्पण केली. हा संपूर्ण प्रकार श्रावण महिन्यात घडलेला होता, अशी मान्यता आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करणे आणि त्यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जो फक्त या महिन्यात महादेवांची खरी मनाने सेवा करतो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. आता आपण पाहूया की श्रावण महिन्यात महादेवांची पूजा आणि अभिषेक कसा करावा. या महिन्यात दररोज किंवा विशेषतः श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देवारात किंवा जवळच्या शिव मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करावी. पूजेसाठी सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करावे. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून बनवलेले पंचामृत महादेवांना अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ करावे. यानंतर महादेवांना अतिशय प्रिय असणारी बेलपत्री अर्पण करावीत. बेलपत्र अर्पण करताना ते कुठेही फाटलेले किंवा तुटलेले नसावे. त्यावर ओम नमः शिवाय लिहून किंवा मनात जप करत ते वहावे. बेलपत्रासोबतच पांढरी फुले, धोत्रा, भस्म आणि अक्षदा महादेवांना अर्पण कराव्यात. पूजेदरम्यान सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शेवटी महादेवांना नैवेद्य दाखवून आरती करावी. ही साधी आणि सोपी पूजा पद्धत महादेवांना अत्यंत प्रसन्न करते. आता आपण येऊया आजच्या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, जो 99% लोकांना माहिती नाही. श्रावण महिना अतिशय पवित्र आणि सात्विक महिना असल्यामुळे
या महिन्यात आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास टिकून ठेवणे खूप गरजेचे असते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात घरातील 3 विशिष्ट वस्तू कधी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला किंवा शेजाऱ्यांना देऊ नयेत, असे मानले जाते. असे केल्याने घरातील लक्ष्मी साथ सोडून जाते आणि घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात. पहिली वस्तू आहे जी घरातील दूध आणि दही. श्रावण महिन्यात महादेवांना दूध आणि पंचामृताचा अभिषेक केला जातो. या महिन्यात दूध आणि दह्यांचा संबंध थेट महादेवांच्या पूजेशी आणि सात्विकतेशी असतो. शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी किंवा श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी, आपल्या घरातील दूध किंवा दही शेजाऱ्यांना किंवा कोणालाही दान म्हणून किंवा उसने म्हणून देऊ नये. असे मानले जाते की संध्याकाळी दूध दुसऱ्याला दिल्याने घरातील बरकत निघून जाते आणि माता लक्ष्मी खोपते. जर कोणाला दुधाची गरज असेल तर त्यांना बाजारातून विकत आणून द्या, पण घरातील वापरण्यासाठी ठेवलेले दूध किंवा दही देणे टाळा. दुसरी वस्तू म्हणजेच झाडू, म्हणजेच केर कचरा काढायचा खराटा. झाडूला हिंदू धर्मात साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. झाडूच्या माध्यमातून आपल्या घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य बाहेर काढते. श्रावण महिन्यात किंवा इतर कोणत्याही वेळा आपल्या घरातील वापरता झाडू कोणालाही वापरण्यासाठी देऊ नये किंवा जुना झाडू कोणाला दान करू नये. श्रावण महिन्यात घरातील नवीन झाडू आणणे शुभ मानले जाते, पण घरातील झाडू बाहेरच्या व्यक्तीला देणे म्हणजेच स्वतःच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखे आहे. असे केल्याने घरात आर्थिक चणचण भासते आणि पैशाची आवक थांबते. तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजेच मीठ. मीठ ही अशी वस्तू आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि वास्तुदोष दूर करते. ज्योतिषशास्त्रात मिठाचा संबंध हा राहू आणि शनीशी जोडलेला जातो. श्रावण महिन्यात विशेषतः संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कोणालाही घरातील मीठ उसने किंवा मोफत देऊ नये. श्रावण महिन्यात घरातून मीठ दुसऱ्याच्या हातात दिल्यास घरातील सुख शांती नष्ट होते, कर्जाचा भार वाढतो आणि घरात सतत कटकटी सुरू होतात. जर कोणाला मिठाची खूप गरज असेल तर मिठाची पुडी विकत घेऊन द्या, पण तुमच्या घरातील मिठाच्या डब्यातून मीठ काढून दुसऱ्याला देणे पूर्णपणे टाळा. हळद आणि कुंकू हे चौथी वस्तू आहे. हळद-कुंकू हे सौभाग्याच्या, मंगलतेचे आणि साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात घरातील देवारात किंवा पूजेत वापरले जाणारे किंवा नियमित वापराचे हळद-कुंकू संध्याकाळच्या वेळी किंवा विशेषतः श्रावणी सोमवार कोणालाही उसने किंवा दान म्हणून देऊ नये. घरातील हळद-कुंकू दुसऱ्याला दिल्याने घरातील सौभाग्य आणि वास्तूतील सुख समृद्धी कमी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. पाचवा आहे ते म्हणजेच सुई आणि धागा. श्रावण महिन्यात किंवा कोणत्या पवित्र काळात सूर्यास्त किंवा पूजेच्या दिवशी घरातील सुई आणि धागा कोणालाही देऊ नये. सुई आणि धागा हे घरातील संबंध जोडणारे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात घरातून सुई धागा बाहेर दिल्यास घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात, नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजेच घरातील पैशांची पाकिटे, तिजोरीतील नाणी आणि तांदूळ. संध्याकाळी किंवा श्रावण सोमवारी घरातील अक्षता किंवा नाणे आणि पैसे कोणालाही उसने देऊ नये. तांदूळ हा धान्याचा राजा, माता अन्नपूर्णेचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यात धान्याची किंवा धान्याची अवहेलना करून ती संध्याकाळी दुसऱ्याला दिल्यास माता अन्नपूर्णाचे, माता लक्ष्मी कोपतात, ज्यामुळे घरात अन्नधान्याची व पैशांची चणचण भासू शकते. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे स्वतःचे कपडे किंवा वापरलेले दागिने. दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊन प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ऊर्जा असते. श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजेमुळे आपल्या शरीरात आणि वस्त्रांमध्ये सात्विक ऊर्जा निर्माण होते. आपले वस्त्र किंवा दागिने दुसऱ्याला दिल्याने आपले सात्विक ऊर्जा आणि सकारात्मकता निघून जाते आणि दुसऱ्याची नकारात्मकता आपल्याकडे येऊ शकते. श्रावण महिन्यात घरातील स्वयंपाकाची भांडी किंवा लोखंडाची वस्तू दुसऱ्याला देणे टाळावे.
ज्योतिषात लोखंडाचा संबंध शनिदेव राहूशी जोडलेला आहे. श्रावण महिन्यात लोखंडाची देवाणघेवाण केल्याने घरातील वास्तुदोषाने अचानक उद्भवणारे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या सुद्धा गोष्टी आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहे. अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा वस्तू बघितलेल्या आहे. पण सर्वात मेन ज्या वस्तू होत्या, ज्या पहिल्या 3 वस्तू सांगितलेल्या आहेत, त्या चुकूनही कोणाला देऊ नका. अशा पद्धतीने काही नियम जे आहेत, तर ते श्रावणामध्ये आपल्याला पाळायचे आहेत. हे नियम जर आपण पाळले, तरच आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्याचं जे फळ आहे, तर ते मिळेल. केलेल्या सेवेची, केलेल्या उपायांचं फळ जे आहे, तर ते आपल्याला मिळत असते. नाहीतर मग आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी आणि दुःखांचा आपल्याला सामना करावा लागतो. पाळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होतो आणि जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला सुद्धा विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स, परिवारांबरोबर नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा खूप चांगला फायदा होईल. त्यांच्या जीवनातील स्वतःच्या काही अडचणी, दुःख असेल तर ते सुद्धा दूर होतील.